हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। तर आज मी बनवणार आहे फुलगोबीची भाजी आणि ती पण सोप्या पद्धतीनं आणि रेस्टॉरंट स्टाईल बनवणार आहे मस्त। तर इथे मी एका पॅनमध्ये पाणी गरम करून घेतलेलं होतं आणि त्यामध्ये थोडी हळद टाकलेली आहे आणि मी इथे गोबी थोडीशी बॉईल करून घेणार आहे। तर इथे मी मंद आचेवर फुलगोबी ही शिजून घेणार आहे। तर मी इथे पॅनला झाकण लावून ठेवून दिलेलं आहे 5 मिनिटासाठी आणि दुसऱ्या पॅनमध्ये मी काय केलेलं आहे, थोडंसं तेल टाकलेलं आहे। आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे। तर तेल जसं गरम झालं तसं त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याचा तडका द्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर इथे चॉप केलेला लसूण घालायचा आहे आपल्याला आणि बारीक असे चिरलेल्या मिरच्या देखील आपल्याला इथे घालायच्या आहेत फोडणीमध्ये। लसूण मिरच्या परतून झाल्यानंतर इथे कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा मी थोडासा उभा चिरला होता, तुम्हाला जर हवा असला तर तुम्ही बारीक देखील चिरू शकता। तर इथे कांदा छान असा लालसर परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण चॉप केलेला टोमॅटो टाकायचा आहे। मी 1 टोमॅटो घेतलेलं होतं, जसं क्वांटिटीनुसार आपल्याला भाजी किती लोकांसाठी बनवायची आहे त्यानुसार कांदा आणि टोमॅटो घ्यायचा आहे। मला फक्त 2 जणांसाठी बनवायची होती, तर मी 1 कांदा आणि 1 टोमॅटो घेतलं होतं, तेवढं आमच्या दोघांसाठी इनफ होतं। तर इथे साईडला गोबी आपली शिजलेली आहे, तर ती एका बाउलमध्ये काढून घेणार आहे मी। तर इथे साईडला ठेवलेल्या कढईमध्ये आपण जे कांदा आणि टोमॅटो परतून घेतोय त्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत। हळद टाकलेली आहे मी इथे, लाल मिर्च टाकलेली आहे, त्यानंतर मीठ देखील टाकलेलं आहे आणि थोडंसं गरम मसाला देखील आपल्याला इथं घालायचा आहे। तर इथं आता कांदा टोमॅटो आणि आपण घातलेले मसाले सगळे एकजीव झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये गोबी घालायची आहे, जी आपण शिजवून घेतलेली आहे। तर इथे छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे। इथे छान भाजीला रंग आलेला आहे आणि यामध्ये आपल्याला वरतून कोथिंबीर देखील घालायची आहे, पण माझ्याकडे सध्या कोथिंबीर अवेलेबल नव्हती त्यामुळे मी घातलेली नाही आहे, पण तुम्ही नक्की घाला। आणि इथे जसं आपल्याला भाजीमध्ये क्वांटिटी लागते त्यानुसार आपण यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि परत 5 मिनिटासाठी हे आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे। तुम्हाला शेंगदाण्याचा कूट देखील तुम्ही यामध्ये घालू शकता जर इच्छा असेल तर, त्याने देखील चव अतिशय छान लागते। आणि इथं आपली भाजी तयार झालेली आहे। तर तुम्हाला आवडली का रेसिपी?